The side of a square is 4 centimeter. The length of a rectangle is 8 centimeter and its width is 2 centimeter. Find the perimeter and area of both the figures. The side of square is 4 centimeter म्हणजे चौरसाची बाजू आहे 4 सेंटीमीटर आणि रेक्टँगलची लेंथ किती आहे 8 सेंटीमीटर आणि रेक्टँगलची विड्थ किती आहे 2 सेंटीमीटर. तर आपल्याला काय काढायचं आहे? फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ बोथ द फिगर्स. म्हणजे स्क्वेअर आणि रेक्टँगलचा पेरिमीटर आणि एरिया काढायचा आहे आपल्याला. तर पहिलं आपण गिवन लिहूत. काय काय दिले? साईड ऑफ स्क्वेअर 4 सेंटीमीटर आणि रेक्टँगलची लेंथ आणि विड्थ दिलेली आहे. तर ते लिहा. रेक्टँगल लेंथ 8 सेंटीमीटर अँड विड्थ 2 सेंटीमीटर. आणि काढायचे काय? पेरिमीटर अँड एरिया ऑफ द स्क्वेअर आणि पेरिमीटर अँड एरिया ऑफ द रेक्टँगल हे आपल्याला काढून घ्यायचे. लक्षात आलं ना काय काय काढायचे? पेरिमीटर अँड एरिया स्क्वेअर आणि रेक्टँगलचा. तर पहिलं स्क्वेअरचा बघू. स्क्वेअरचं पेरिमीटर काढायचे. त्याचा फॉर्म्युला काय आहे? पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 इंटू लेंथ ऑफ वन साईड. हा आहे फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लिहून घ्या. The perimeter of square is equals to 4 into length of one side. Length of one side किती आहे स्क्वेअरची? 4 सेंटीमीटर. मग लिहा 4 into 4. आता ह्याचा गुणाकार करा. 4 चौक 16 म्हणजे 16 सेंटीमीटर. आता स्क्वेअरचा एरिया काढायचा आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे? म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? सांगा बरं काय आहे? आपण पाहिलंय ना आधी. एरिया ऑफ द स्क्वेअर इज इक्वल्स टू लेंथ ऑफ साईड इंटू लेंथ ऑफ साईड. हा फॉर्म्युला लिहून काढा. एरिया ऑफ द स्क्वेअर इज इक्वल्स टू लेंथ ऑफ साईड इंटू लेंथ ऑफ साईड. तर साईडची लेंथ किती आहे? 4 सेंटीमीटर. मग लिहून घ्या 4 इंटू 4. तर 4 चौक 16. मग लिहा 16 स्क्वेअर सेंटीमीटर. आता हा झाला स्क्वेअरचा एरिया. तर आपण इथे स्क्वेअरचा पेरिमीटर आणि एरिया काढून घेतलाय. तर स्क्वेअरचा पेरिमीटर आहे 16 सेंटीमीटर आणि एरिया आहे 16 स्क्वेअर सेंटीमीटर. पण हा तर आपण स्क्वेअरचा काढलाय. तर आपल्याला आता रेक्टँगलचा पेरिमीटर आणि एरिया काढायचा आहे. तर लिहा रेक्टँगल. आता रेक्टँगलच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे सांगा? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेथ. हा आहे फॉर्म्युला. लिहून घ्या मग. आता 2 इंटू लेंथ. लेंथ किती आहे रेक्टँगलची? 8 सेंटीमीटर आणि प्लस 2 इंटू ब्रेथ. ब्रेथ किती आहे? 2 सेंटीमीटर. मग फॉर्म्युल्यामध्ये लिहा 2 इंटू 8 सेंटीमीटर प्लस 2 इंटू 2 सेंटीमीटर. त्याचा गुणाकार करा. 2 16 अधिक 2 4 म्हणजे किती आलं? 16 सेंटीमीटर अधिक 4 सेंटीमीटर. म्हणजे आता याची बेरीज करा. 16 प्लस 4 किती होतात? 20 सेंटीमीटर. हे तर अगदी सोपं आहे. आता आपल्याला एरिया काढून घ्यायचा आहे. कशाचा? रेक्टँगलचा. द एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे? लेंथ इंटू ब्रेथ. द एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ. तर लिहून घ्या
आता या फॉर्म्युल्यामध्ये लेंथ आणि ब्रेथ ठेवा. लेंथ किती आहे 8 इंटू ब्रेथ किती आहे म्हणजेच विड्थ किती आहे 2. तर 8 इंटू 2 किती होतात 8 दुनी 16. लिहा 16 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपल्याला इथे रेक्टँगलचा पेरिमीटर आणि एरिया भेटलेला आहे. तर आता आपण आन्सर लिहू. द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज 16 centimeter and its area is 16 square centimeter. आणि the perimeter of rectangle is 20 centimeter and its area is 16 square centimeter. Thank you. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.